कुठे आहेस तू? आपल्या घरी पार्टी आहे, आपण होस्ट आहोत आणि तूच नाहीस. सगळे मला विचारतात काय सांगायचं मी सकाळीच सांगितलं होतं वेळेत रेडी राहा. डोंट गिव्ह मी एनी एक्सक्युजेस. आई प्लीज, तुला चांगलंच माहिती आहे की मला या असल्या पार्टीजमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. काय जबरदस्ती. आणि बरं दादाची पार्टी आहे ना, मग मी असलो नसलो तरी काय फरक पडतो? ऋषी काय बोलतोयस तू? जबरदस्ती? आई प्लीज, मी या पार्टीत नसल्याने काही फरक पडत नाही. मी आता एका इम्पॉर्टंट कामात आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ऋषी आवाज खाली कर. तुला कळतंय ना तू तुझ्या आईशी बोलतोयस का? तुला परत शिकवायला हवं आईशी कसं बोलायचं? माझी चूक झाली. लहान लहान म्हणून तुला सूट दिली आणि आज तू मलाच उलट उत्तर देतोयस. आई आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. पण तू सुद्धा समजून घे ना प्लीज. खरंच एक इम्पॉर्टंट काम आहे म्हणून. अदरवाईज मी तुला नाही म्हणालो असतो का? ऋषी, या पार्टीपेक्षा कुठलंच काम इम्पॉर्टंट नाहीये. तुला कळतंय? ही रोहितची सक्सेस पार्टी आणि तूच इथे नसलास तर लोक काय म्हणतील? फॅमिलीत काहीतरी इश्यूज आहेत अशी न्यूज येईल. अँड यू नो हाऊ पीपल गॉसिप. आई मी येतो, ठीक आहे? 10 मिनिटात इथे पोच. राजू दादा, लावून घ्या गेट. दादा नक्की कोणी आलं नव्हतं ना? नाही. आई एकदा सांगितलं ना मी येतोय म्हणून, का सारखा सारखा फोन करतेस? हिम्मत, एवढी हिम्मत? आई वडिलांशी बोलायची ही पद्धत नाहीये ऋषी, लक्षात ठेव. आणि कुणी 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 शिकवलं तुला हे सगळं रे? ना ठीक आहे ना, मी या घरातला नोकर माणूस आहे. तुम्ही वाटेल तसं बोलू शकता, माझ्याशी बोला. एक गपरे साहेबा, उगाच फालतू नाटकं करू नकोस. आणि आय एम सॉरी. खूप वैतागलो रे साहेबा. सगळीकडे शोधलं या कमळेला पण ती कुठेच पत्ता नाही तिचा. आता तूच मला सांग, मी कसा येऊ पार्टीला? मी समजा तिथे आलो आणि ती इथे आली कॉलेजमध्ये निंगी बरोबर, तर काय करायचं? ऋषी, हवं तर मी कॉलेजमध्ये जाऊन थांबतो, पण तू परत ये. काय मॅडम, मुलगा म्हणून तुला काहीच करणार नाहीत रे, पण या पार्टीत स्टार्टर म्हणून मला सर्व करतील. ठीक आहे, येतो. लवकर ये ऋषी प्लीज. वेलकम वेलकम. अरे पाजी. सत श्री अकाल. आई आई. हॅलो. हॅलो. वेलकम वेलकम. वेअर इज राजन? राजन आणि आई कामानिमित्ताने बाहेर गेले. हो. तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खूप खूप अभिनंदन पण सांगितलं. थँक्यू व्हेरी मच. पण राजन आला असता तर आणखीन छान वाटलं असतं. राजन रोहितला नक्की कॉल करतील. ओके. प्लीज कम प्लीज कम. हॅलो हॅलो. प्लीज कम. तुम्ही गेस्टना अटेंड करा, मी आलेच. बर. येस. कुठंच दिसत नाहीये. वेलकम वेलकम. प्लीज कम प्लीज कम. वेलकम वेलकम. ओ ओ चिरंजीव. सॉरी. अरे अरे ही काय वेळ झाली का यायची? हां, अरे तुझी आई कधीची वाट बघते. आपल्या घरातल्या पार्टीला तुम्ही पाहुण्यासारखे येणार का? हां, अरे होतास कुठे तू? तो साहेबा पण धड काय सांगत नाही. अरे ते नाही, बाकी व्हेन्यू मस्त आहे रे. हो ना? टू गुड टू गुड. बाकी आईच्या चॉईसला तोडच नाही. ए प्लीज. हा माझा चॉईस आहे हा. आज सगळं माझ्या चॉईस प्रमाणे होत आहे. काय सांगतोस? मग नाही म्हणजे अपेक्षा नव्हती तुझ्याकडून, पण गुड, व्हेरी नाईस. अरे अपेक्षा नव्हती म्हणजे काय? अरे सगळ्यात बेस्ट व्हेन्यू शोधून काढलाय मी. आय लिफ्ट बँक्वेट. तुझ्या आईला साधं सुधं काही चालत नाही बाबा. आणि त्यात आमचे मोठे चिरंजीव, त्यांच्या कौतुकाचा सोहळा आहे. त्या दोघांच्या पसंतीला उतरणं सोपं नाही आहे. ते करेक्टच आहे. आता आपली पार्टी आहे म्हटल्यानंतर त्याला बरीच लोक येणार, त्यामुळे मोठं पार्किंग लागणार. ती सुद्धा सोय इथे आहे. एक सोडून 3 लक्झरी बँकवेट्स आहेत, ज्यामध्ये 1200 लोकांची सुद्धा सोय होऊ शकते सहज.
आणि पेटपूजा? मधुबन कैटरर्स, सिर्फ नाम ही काफी है. उत्तम दर्जेदार आणि चविष्ट फूड. ए तू माझ्या चॉईसवर अशी शंका घेऊ नकोस हा. नाही, अजिबात नाही. मग पण बाबा एक सांगू का? काय? अवेन्यू आईनेच फायनल केलाय ते माहिती आहे मला. कारण या हॉलची माहिती मीच तिला दिली आहे. सगळं मी केलंय म्हणे. सांगू का आईला? हा? आई ए ए ए गप. तुझा आता स्टेजच्या इथे आई मला नाही ओरडणार, तुला ओरडेल जा. मग बघ. नाही हा ठीक आहे, मी जातो. मी काय घाबरत वगैरे नाही काय, पण जातो. डिअर फ्रेंड्स, कलिग्स अँड वेल विशर्स, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि थँक्यू व्हेरी मच की तुम्ही सगळे आज इथे आवर्जून आलात. मला सांगायला खूप आनंद होतोय की माझा मोठा मुलगा रोहित, आय एम सो प्राऊड ऑफ हिम. रोहितनं बिझनेस जॉईन केल्यापासनं इनामदार ग्रुपनं खूप चांगले चांगले डील्स क्रॅक केलेले आहेत. पण यावेळी फार कमी वेळामध्ये रोहितनं 100 करोड 100 करोडचं डील क्रॅक केलेलं आहे. थँक्यू 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 व्हेरी मच. ऋषी माय लव, नशीब तू इथे आलास. मला तर भीती वाटत होती ती गावछाप तुला भेटली तर नसेल ना. आपला मुलगा जेव्हा आपल्याही पुढे निघून जातो त्यावेळेला एका बापाला जो आनंद होतो तो आनंद आज मी इथे अनुभवतोय. रोहितनं या कामासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे, दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे. पण या सगळ्या त्याच्या प्रवासामध्ये त्याला अतिशय खंबीरपणे साथ देणारी एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे त्याची आई, माय वाईफ नयनतारा. काय रे शिवा, इतक्या लेट? अरे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि तुम्ही आत्ता येत आहे? ते काय माझ्या हातनं कॉन्ट्रॅक्ट घालवला बघता की काय? नाही सर, अहो ते शटअप. ते वर्कर्स कुठे आहेत? हे काय आलेत ना. अरे ये इकडे या सर. या यांना काम जमेल ना? हो सर, जमेल ना. काय तुम्हाला काम जमेल का? अरे मी काय विचारतोय, तुम्हाला काम जमेल का? होय होय. यांना युनिफॉर्म दे. चला कामाला लागा. हे बघा, बॉस जाम स्ट्रिक्ट आहेत, पण तुम्ही चांगलं काम केलं ना तर ते तुम्हाला राहायला पण देतील आणि उत्तम खायला पण देतील. चला माझ्या मागे. वय वय चला की. नाही म्हणजे चालेल, पण कसलं काम आहे दादा? आणि ते युनिफॉर्म कसले बोलले? आता तू चल, मी सांगतो सगळं. चल. नयनताराच्या इन्स्पिरेशनमुळेच रोहित आज हे यश अचीव करू शकलेला आहे. ॲज अ प्राऊड फादर आत्ता मला बरंच काही बोलावंसं वाटतंय, पण मला असं वाटतं की आता याच्या पुढे रोहितनी बोलावं. सो रोहित. थँक्यू सो मच बाबा. अँड थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तुम्ही इथे माझं सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी आलात. पण बाबा म्हणाला ते अगदी खरं आहे. आज मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त आईमुळे. माझी आईच माझं खरं इन्स्पिरेशन आहे. बिझनेसमध्ये असं अनेक वेळेला व्हायचं. मी अपसेट व्हायचो, डिप्रेस व्हायचो, काय करावं कळायचं सुद्धा नाही. त्यावेळेला मला खरी साथ माझ्या आईने दिली. आई, थँक्यू सो मच फॉर बिईंग देअर फॉर मी. यू आर माय ट्रू इन्स्पिरेशन. And thank you so much all of you. Enjoy the evening. वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला मला कशाला? अगं ते तुला चांगलंच माहिती आहे. दादाच्या सक्सेस मागे तूच आहेस. जाऊ दे रे. आणि मी काय केलंय?
आणि मी काही केलंच असतं तर तुझ्या दादाने स्टेजवर तसं सांगितलं असतं ना. वहिनी, तुला माहिती आहे ना दादा कसा आहे ते. त्याला त्याच्या मनातलं बोलता येत नाही आणि आपला मोगॅम्बो समोर असताना नाहीच नाही. मला माहिती आहे ना काय आहे ते. वहिनी, दादाच्या सक्सेस मागे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा वाटा तुझा आहे. राहू दे, उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस हं मला. खरंच. आणि एक गोष्ट सांगू का, आपल्या घरात फक्त दादाच नाही, आम्ही सगळेच खूप लकी आहोत की तू या घरात आलीस. नाहीतर मोगॅम्बोच्या राज्यात काय झालं असतं गॉड नोस. सो थँक्यू सो मच. वी ऑल लव्ह यू अ लॉट. थँक्यू. ए तू इथं कसं जा ना, जा तिथे कॉलेजच्या इथे जाऊन बघ. सरप्राईज. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. जा जाऊन चेंज करून ये ना. हा मस्त सूट आहे. अगं, काय गरज आहे या सगळ्याची. आणि पार्टी दादासाठी आहे, माझ्यासाठी थोडी आहे. सो आय थिंक यू शुड गिफ्ट समथिंग टू हिम इन्स्टेड. आणि ऑनेस्टली हे सूट वगैरे मला खरंच जमत नाही. मी ह्याच्यातच बरं आहे. यश प्लीज ना. मला खरंच जर एक अर्जंट काम आहे. मी अरे अनिकाने तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने गिफ्ट आणलेलं आहे. घे. कुणी आपल्यासाठी प्रेमाने एखादी गोष्ट दिली तर ती नक्कीच घ्यावी. नाही तर त्या माणसाला वाईट वाटतं, ते दुःख होतं. घे. बरं ठीक आहे, ती नाही मी सांगते म्हणून तर घे आणि घालून ये. घे. शुअर. थँक्यू राणी आजी. बट डिड यू लुक ॲट हिज फेस? मला डाऊट आहे. तो नक्की त्या कमळीला शोधत असणार. सकाळी पण आलेला कॉलेजवर तिला शोधत. आता गेली ना ती, मग तिचा विषय काढून तू तुझी पार्टी कशाला खराब करते? यू आर राईट. आणि आता ऋषी चेंज करून येईल ना, त्याच्यानंतर त्याचं टेन्शन केलेलं असेल. आम्ही पार्टी एन्जॉय करू आणि मी त्याची एवढी काळजी घेईल ना की तो त्या गावछापला विसरून जाईल. करेक्ट. चला. ए चला पुरीनो पटापट या. अरे चला लवकर. चला पटपट. ए तुम्ही पण आटपा कामं. हे कमळे, हे बघ की. ह्या जगात 3 पक्षीय प्रणाली काम करतात. एक पक्षीय प्रणाली, द्विपक्षीय प्रणाली आणि बहुपक्षीय प्रणाली. ज्या देशाचा कारभार एकाच पक्षाद्वारे चालवला जातो त्याला एक पक्षीय प्रणाली देश असं म्हणतात. उदाहरणार्थ चीन हा देश एकच कम्युनिस्ट पक्षाद्वारे चालवला जातो म्हणून त्याला एक पक्षीय प्रणाली देश असं म्हणलं जातं. द्विपक्षीय प्रणाली उदाहरणार्थ द्विपक्षीय प्रणाली म्हणजेच बहुपक्षीय प्रणाली. अरे सरू घे घे पाणी पी, पाणी पी. ठसका लागला ना, घे पाणी पी. वर बघ आणि वर बघ. हळू हळू. किती वेळा सांगितलं का तुला कमळे, जेवताना नीट जेवून घ्यायचं, पण नाही काही ऐकायचं नाही ना. चल ठेवते पुस्तक बाजूला. अगं आधी जेवून घे बरं. ते आबा मी भरवते द्या. चल कर कर. अरे आल्या आल्या असं जेवणात मन रमवू नका. आधी काम, मग दाम आणि मग जेवण. चला. कमळे, चल बाई पटकन आवरून घेऊया आणि खाऊया. मला तर लई भूक लागली. चल चल.
होप यू कम्फर्टेबल. कॅरी ऑन. हे नयनतारा, कॉंग्रॅच्युलेशन्स. इट्स क्वाईट इम्प्रेसिव्ह. म्हणजे रोहितने खरंच खूप छान डील क्रॅक केली. 100 करोड आमच्यासाठी फार मोठी अमाऊंट नाही आहे. स्टील थँक्यू. आय नो. तारा, तू अनिकाला पाहिलंस का? नाही. ती बघ तिकडे. आज खूप सुंदर दिसते ना. तुला माहिती आहे का, आउटफिट चूज करताना, रेडी होताना ती फक्त आणि फक्त तुझ्याबद्दलच बोलत होती. तिने सगळं तुझ्या चॉईसचं सिलेक्ट करून घातलंय. अँड यू नो व्हॉट, तिने आज ऋषीसाठी एक कमाल सूट घेतलाय. आणि ऋषा तर तो घालून येईलच. आणि तेव्हा तुला कळेल की हे दोघं किती मेड फॉर इच अदर आहेत. व्हॉट? मेड फॉर इच अदर? ऋषी आणि अनिका? रागिणी, ऋषीला ज्याही मुली सूट गिफ्ट देतात ना, त्यांना सगळ्यांना वाटतं दे आर मेड फॉर इच अदर. बट दॅट इज नॉट द ट्रूथ. ऋषी करता पार्टनर मीच सिलेक्ट करणार. शेवटी इनामदारांच्या स्टेटसचा प्रश्न आहे. सॉरी टू से रागिणी, डोंट गेट डिसअपॉइंटेड. पण अनिका ती मुलगी नाही आहे. अनिका ज्या प्रॉपर्टीची आस लावून बसली आहे, ती प्रॉपर्टी तिला कधीच मिळणार नाही. तारा, अळू, रागिणी, आपण दोघी बिझनेस पार्टनर्स असतो तरी दिस इज माय पार्टी. ओरडू नकोस. आय रिअली डोंट लाईक पीपल हू आर्ग्यू. आणि तसंही सगळ्यांना माहिती आहे, अन्नपूर्णा इंडस्ट्रीजची खरी वारसदार अनिका नाही आहे. अन्नपूर्णा महाजन त्यांची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या मोठ्या नातीच्या नावावर करणार आहे. सो ऋषी आणि अनिका मेड फॉर इच अदर दिसत जरी असले ना, तरी तसं नाही. तसं कधीच होणार नाही. मला वाटतं तू अनिकाला तिचं हार्ट ब्रेक होण्यापासून आत्ताच वाचव. हॅलो नयनतारा. साडीचा रंग एकदम खुलून दिसतोय तुला. थँक्यू. हां, तू म्हणालीस ते बरोबर आहे. अनिकाला प्रॉपर्टीमधला कुठलाही हिस्सा मिळणार नाही म्हणून. पण ज्या वारसांबद्दल तू बोलतेस ती हयात तरी आहेत का? सगळ्यांना माहिती आहे देवाकडे गेले. त्यामुळे सरते शेवटी हे सगळं अनिकालाच मिळणार आहे. पण अन्नपूर्णा मॅमला असं वाटत नाही ना. अँड व्हॉट इफ ती खरंच आली तर? अन्नपूर्णा देवी माझी मोठी वहिनी. वय झाले, ही लक्षात राहत नाही, काहीही बरळते. जी माणसं हयातच नाही ती परत कशी काय येणार? आणि समजा चित्रपटांमध्ये जसा चमत्कार होतो, म्हणजे एखाद्या माणसाची आपण वाट बघायची आणि तो असा अचानक तुमच्या समोर येऊन असा हजरच होतो, असं काही होणार आहे का? झालं. नाव एन्जॉय द पार्टी. वेटर, जस्ट लुक. लुक ॲट दिस. अगं ट्राय करण्यातलं काहीतरी. नो, आय कॉन्ट ईट इट. इट्स टू ऑइल. मी डाएटवर. पण एक सेकंड, खाऊ नाही शकली तरी पोस्ट करू शकते. लाईफ इज गुड व्हेन फूड इज हिअर. हॅशटॅग हैप्पीनेस ऑन अ प्लेट. पोस्ट इट. अरे यार अनिका, पण तूने तो कुछ खाया भी नहीं आणि तू तर डाएटवर होतीस ना, मग तू हे सगळं पोस्ट का करतेस? डफर. इट्स टू ऑइली. मी नाही खाऊ शकत पण मी पोस्ट करू शकते. ॲज सिम्पल एज दॅट. वेटर, हे सगळं घेऊन जा. सपान फुलले होते कमळी, ठिणग्या पुढ्यात आल्या.